वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। कशा आहेत सर्वजण? मजेत ना? बाहेर खूप असा उकाडा सुरू आहे, गरमी सुरू आहे, तर आपल्याला बाहेरून आलं की काहीतरी थंडगार खावंसं वाटतं किंवा जेवण झालं की पण थंड असं काहीतरी खायचं असतं। तर त्यासाठी बघा आज आपण बनवलेला आहे आईस्क्रीमचा दुसरा प्रकार। पहिला प्रकार तर आपण आपल्या चॅनलवरती पहिलाच अपलोड केलेला आहे व्हॅनिला आईस्क्रीमचा। आता जो आहे तो कस्टर्ड आईस्क्रीम बनवणार आहोत एकदम सोप्या साध्या पद्धतीचं। चला तर मी त्यासाठी अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे। दूध गरम करून घ्यायचे। अर्ध्या लिटर मधली 1 वाटी मी दूध बाजूला काढून ठेवलंय। जेवढी कस्टर्ड पावडर तेवढंच मी दूध बाजूला काढलेलं आहे। बघा ही छोटी वाटी आहे, त्या वाटीने मी दूध मोजून 1 वाटी दूध घेतलेलं आहे। ते दूध एका भांड्यामध्ये टाकायचे। थोडंसं पसरट भांडं असावं ज्यात आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करता येईल। तर चला ही 1 वाटी दूध मी दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून मिक्सीच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेणार आहे। बघा सर्व कस्टर्ड पावडर टाकायची। छोटी 1 वाटी मी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे। मेजरमेंटच्या चम्मचने म्हणाल तर सर्वात मोठा चम्मच जो आहे तो 2 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये 2 टीस्पून कस्टर्ड पावडर टाकलेले आहे। बघा कस्टर्ड पावडर आणि दूध पूर्णपणे एकत्र करून घ्यायचे, जसं की गाठी तयार होऊ द्यायच्या नाहीत। दूध चांगलं हलवून घ्यायचे मिक्सीच्या साहाय्याने किंवा चम्मचने हलवलं तरीही चालेल। बघा सर्व दूध मी मिक्स करून घेतले। आता हे जे पातेल्यात दूध ठेवलंय ते छान असं उकळू द्यायचे। उकळी आल्यानंतरच आपल्याला हे कस्टर्डचं दूध बनवलेलं त्यात टाकायचं आहे। बघा दूध थोडंसं घट्ट आटलं की त्याच्यामध्ये आपण साखर टाकायची। 8 टेबलस्पून साखर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता। चला तर दूध चांगलं उकळलेलं आहे। आता ह्या उकळलेल्या दुधामध्ये आपल्याला कस्टर्डचं दूध बनवलंय ते टाकून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीचं कस्टर्डचं दूध बनवलं होतं ते टाकून मिक्स करून घ्यायचे। आता कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपल्या दुधाला पटकन असा घट्टपणा येतो। घट्टपणा आल्यानंतर आपला गॅस बंद करून द्यायचा आहे। बघा 2 मिनिटांमध्ये कस्टर्डचं दूध टाकल्यानंतर घट्टपणा येतो। तुम्ही गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आणि हे कस्टर्ड थोडंसं थंड करून घेणार आहे। थोडंसं म्हणण्यापेक्षा पूर्ण असं थंड करायचे। वेळ नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये ठेवून थंड केलं तरीही चालेल। बघा अशा पद्धतीचं कस्टर्ड आपलं बनलं पाहिजे। ह्याच्यापासून आता आपल्याला आईस्क्रीम बनवायचे, तर ह्याची पुढची कृती मी तुम्हाला आता सांगते। चला तर बघा ते थंड व्हायला ठेवलंय तोपर्यंत मी एक बाउल घेतलाय, बीटर घेतलाय आणि 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे। ही व्हिप क्रीम मी पूर्णपणे फ्रीजरमधनं काढून मेल्ट होऊ दिली होती। चला तर हँड मिक्सीच्या साहाय्याने बीटरच्या साहाय्याने आपण क्रीम बीट करून घेतलेली आहे। बघा अशा पद्धतीची क्रीम बीट करून घ्यायची। चला तर एवढ्या पद्धतीची क्रीम फेटून घेतलेली आहे बीटरच्या साहाय्याने आणि हे जे कस्टर्ड बनवलं होतं ते कस्टर्ड आता ह्याच्यामध्ये टाकून घेते। आपलं जे आहे ते अर्धा लिटर दुधामध्ये आरामशीर 1 लिटर आईस्क्रीम तयार होतं। कस्टर्डचं व्हिप क्रीम 1 कप आणि कस्टर्डचं जे अर्धा लिटर दूध बनवलंय त्याच्यापासून आपण 1 किलोचं आईस्क्रीम तयार करणार आहोत। चला तर हँड मिक्सीने बघा परत चांगलं असं फेटून घ्यायचं। ह्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचे। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं इसेन्स इथे वापरू शकता। मी व्हॅनिला आईस्क्रीम बनवते तर व्हॅनिला कस्टर्ड पावडर होती म्हणून मी व्हॅनिला इसेन्स टाकले। बघा हे आपण सर्व फेटून घेतलेलं बॅटर जे आहे ते झाकून फ्रीजरमध्ये 2 तास ठेवून घ्यायचं आहे। 2 तासानंतर आपण परत हे बीट करायला घेतोय। बघा अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे। तर तुमच्या जर बीटरनी पटकन फेटलं जात नसेल तर 15 मिनिटं बॅटर आपलं फ्रीजरमधून काढून बाहेर ठेवा, म्हणजे थोडंसं मेल्ट झालं की बीटर लोड पकडणार नाही। बघा आत्ता ह्या स्टेपला मी पूर्ण परत एकदा बीट करून घेते सगळं। चला तर दुसरी कोणतीही वस्तू न वापरता एकदम छान असं आपलं कस्टर्ड व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेला आहे। बघा या पद्धतीने कस्टर्ड व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस तयार करून घ्यायचा आहे। एवढं क्रीम मेल्ट करून
क्रीम फेटून बघा अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे बॅटर। आता हे जे बॅटर आहे आपल्याला ते एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। तर मी आता हँड मिक्स बीटर जो आहे तो बंद करून घेते। बघा थोडंसं घट्ट झालं की मी बंद केलेलं आहे बीटर आणि एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून ठेवणार आहे। तर अगोदर अर्धी क्रीम मी आईस्क्रीम ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय, त्याच्यानंतर ह्याच्यात ट्रुटी फ्रुटी टाकायची आहे थोडीशी। ती आपल्या चवीनुसार कमी जास्ती किंवा नाही टाकली तरीही चालेल, पण ट्रुटी फ्रुटीमुळे खाण्याला टेस्ट येते। तर बघा मी थोडीशी ट्रुटी फ्रुटी ह्याच्यात टाकून घेतली। आता एक लेअर झालेला आहे, तर अजून वरून आपल्याला राहिलेलं आईस्क्रीम टाकून घ्यायचे आणि पूर्ण असं एकसारखं पसरवून घ्यायचे। हे आईस्क्रीम व्हिप क्रीमचं असल्यामुळं पटकन थोडंसं घट्ट होतं व्हिप क्रीम फेटल्यानंतर। तर बघा मी असं सगळीकडून एकसारखं आईस्क्रीम करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती परत मी ट्रुटी फ्रुटी टाकणार आहे। कलरफुल अशी ट्रुटी फ्रुटी टाकल्यामुळं आपलं आईस्क्रीम खूप छान होतं। तर हे आईस्क्रीम आपण सेट व्हायला 8 तास ठेवून दिलेलं होतं। आता 8 तासानंतर आपण आईस्क्रीम सेट झालं की नाही ते एकदा चेक करूया। आरामशीर 8 तासात आईस्क्रीम आपलं सेट होतं। तुम्ही रात्री बनवलं तर अख्खी रात्र राहू द्या, मग आईस्क्रीम आणखी छान सेट होऊन जातं। बघा आईस्क्रीम आपलं छान सेट झालंय। रात्रीचं का ठेवायचंय तर मुलं वगैरे फ्रीज उघडत नाहीत, त्याच्यामुळं रात्रीचं बनवून ठेवलं की आईस्क्रीम पटकन सेट होतं। बघा मी जी आहे ते अशा पद्धतीने घट्ट असं लेअरदार आईस्क्रीम सेट करून घेतलेलं आहे। खूप सुंदर असं आईस्क्रीम दिसते। वरून मी ट्रुटी फ्रुटी टाकलेली आहे, तुम्हाला मी काढताना दाखवलंय। आपलं आईस्क्रीम बाहेरच्यासारखं सेम झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम बनवून घ्यायचे। खूप सोपी आणि साध्या पद्धतीचं आहे। हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं साहित्य। जर तुमच्याकडे व्हिप क्रीम नसेल, तुम्हाला व्हिप क्रीम हवी असेल तर कोणत्याही स्वीट होममध्ये किंवा जिथं केकचं सामान भेटतं त्याच्यामध्ये व्हिप क्रीम भेटते। व्हिप क्रीम नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरली तरीही चालेल। बघा सुंदर असं आईस्क्रीम आपलं बनवून तयार झालेलं आहे। दिसतानाच दिसते की रेडीमेड जसं बाहेरचं आईस्क्रीम भेटतं त्याप्रमाणेच आपलं आईस्क्रीम तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना ते कमेंट करून नक्की सांगा। मला आशा आहे की तुम्हाला आजची रेसिपी खूप आवडली असेल। तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। छान अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती आणखी अपलोड होतील। कालचा व्हिडिओ काय कारणास्तव आलेला नव्हता, पण त्याच्याबद्दल आज व्हिडिओ टाकलेला आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।